नमस्कार, A to Z अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांना रेशन कार्डवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर ते पैसे आलेले आहेत का, आपल्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा झालेले आहेत, तर ते कसं चेक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत। हे जे पैसे आहेत, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि रेशन कार्डवरती त्यांना धान्य मिळतं, तर त्याच फक्त लोकांना हे पैसे जमा होणार आहेत। तर त्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरती जायचंय। प्ले स्टोअरवरती मेरा रेशन नावाचं एक ॲप आहे, ते अशा प्रकारे दिसणार आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना। तर ते डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करा, त्यामध्ये लँग्वेज दिलेले आहेत इंग्लिश, हिंदी, मराठी, जी तुमची लँग्वेज असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर पुढे असं मेरे रेशन नावाचं एक रेशन कार्ड दिसेल। परत पुढे तुम्हाला मेरा रेशन मॅनेज फॅमिली डिटेल्स, आता गेट स्टार्टेड या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आपल्याला लॉग इन करून घ्यावा लागणार आहे। आपल्यासमोर पेज ओपन झालेला आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मेरा रेशन। तर त्यावरती लॉग इनचे ऑप्शन आहेत। लॉग इनमध्ये बेनिफिशियरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स। तर बेनिफिशियरीज युजर्समध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करू शकता। तर तिथे आधार नंबर टाकून घ्यायचा, त्यानंतर कॅप्चाचा ऑप्शन आहे, कॅप्चा टाकायचा आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। त्यासाठी लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तो OTP तिथे टाकायचा आहे। एवढंच करायचं आहे। तुमच्याकडे लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन असणार आहेत। तर आधार नंबर तुम्हाला लागणार आहे, तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करायचा आहे। ज्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे, तर त्याच मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। OTP व्हेरिफिकेशनसाठी तुमचा OTP इथे टाकून घ्यायचा आणि खाली व्हेरीफाय जे टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचा जर OTP रॉंग जर झालेला असेल तर रिसेंडवरती क्लिक करून परत एकदा एक OTP येईल, तर तो OTP टाकून तुम्ही लॉग इन करायचं आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय होईल OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल, PMGKAY। समोर पेजवरती तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे, कारण तुम्हाला तिथे समजणार आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं रेशन कार्डवरती काही बेनिफिट मिळालेला आहे की नाही। तर पाहूया, तुम्हाला जर गव्हर्नमेंटकडनं बेनिफिट मिळालेला असेल तर तुमच्यासमोर त्याचे पूर्ण डिटेल्स येतील की कोणत्या महिन्यापासून बेनिफिट मिळालेला आहे आणि किती अमाऊंटमध्ये मिळालेला आहे। तर अशा प्रकारे आतापर्यंत तुमच्या रेशन कार्डवरती काही बेनिफिट जमा झाला असेल तर तो तुम्हाला इथे या टॅबमध्ये दिसणार आहे। हा रेशन कार्डचा बेनिफिट आहे तो 2024 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरती काही बेनिफिट जमा झालेला आहे की नाही हे ऑनलाईन पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर लागणार आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।